संपत्तीवरून मोठ्या वादाला आता सुरुवात झाली आहे। करिश्मा आणि संजयची मुलांनी सावत्र आई प्रिया कपूरवर फसवणुकीचे आरोप केलेत। समायरा आणि कियान यांनी वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयात दरवाजा ठोठावलाय। समायरा आणि कियान यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला। 21 मार्च 2025 मधलं हे इच्छापत्र संशयास्पद आणि बनावट आणि खोटं असल्याचा दावा दोन्ही मुलांनी केलाय। दरम्यान प्रिया कपूरनं 7 आठवडे संजय कपूर यांचं इच्छापत्र लपवून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। दिल्ली हायकोर्टात दाखल अर्जात समायरा आणि कियान यांनी वडिलांच्या संपत्तीत 20% हिस्सा मिळावा अशी मागणी केली आहे। टीम इंडियाच्या आशिया चषक मोहिमेला आजपासून सुरुवात होतीये। या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज यूएई विरुद्ध होईल। दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल। या सामन्याआधी गेले 2 दिवस भारतीय संघानं दुबईत कसून सराव केला। आशिया चषकात भारतीय संघाचा समावेश अ गटात असून या गटात यूएईसह पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि ओमान या संघाचा समावेश आहे। यंदाचा आशिया चषक T20 फॉर्मॅटमध्ये खेळवला जात असल्यानं भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात गतविजेता भारतीय संघ विजेतेपद राखण्याच्या निर्धारानं मैदानात उतरेल। भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अडचणीत सापडलाय। फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईतील एका पब बाहेर पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्या सेल्फी काढण्यावरून वाद झाला। त्यानंतर सपना गिलनं पृथ्वी शॉवर विनयभंगाचा आरोप लावला आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पृथ्वी शॉला अटक सुद्धा झाली होती। या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून नुकतंच मुंबई हायकोर्टाने पृथ्वी शॉला 100 रुपयांचा दंड ठोठावलाय। सपना गिलनं केलेल्या याचिकांवर वेळेत प्रतिसाद न दिल्यानं त्याला दंड ठोठावण्यात आलाय। आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह। बघत रहा एबीपी माझा।